आता माहेरी गेल्यानंतर खूप सारा आराम रिलॅक्स करायचा असे ठरून गेली खरी, पण झाले काहीच नाही. ते पुढे सांगतेस त्या अगोदर नमस्कार, मी पूजा. तुम्हा सर्वांचे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्ही कालचा व्हिडिओ पाहिलाच असेल. त्यांना बाय करून आम्ही निघालो माहेरी जाण्यासाठी. मी 6 महिन्यानंतर माहेरी चाललेली, त्यामुळे आनंद तर खूप होता. आता 6 महिन्यांचा थकवा दूर करायचा आहे, छान आराम आणि रोजच्या रुटीनमधून थोडा ब्रेक घ्यायचा असे डोक्यात सुरू होते आणि छान व्हिडिओ शूट करू. पण म्हणतात ना, जास्त एखाद्या गोष्टीचे प्लॅनिंग केल्यानंतर त्या गोष्टी होत नाही. अगदी तसेच झाले. आम्ही गेलो त्याच दिवशी संध्याकाळी माझे चुलत एक्सपायर झाले. आमचे जवळचे संबंध असल्यामुळे माझी काही शूट करायची आणि पोस्ट करायची पण इच्छा नाही झाली. त्यामुळेच लास्ट वीकमध्ये आपले व्हिडिओ आले नाहीत. आणि राहिली गोष्ट आरामाची, तर मी 1 वीक होते तिथे. पण गौरांगने अशी मज्जा केली माझी की तो मला सोडून जास्त कोणाकडे जातच नव्हता. त्याला कंटिन्यू असे वाटायचे की मीच त्याला घ्यावे. त्याने आंघोळ पण आईकडून केली नाही. एकच दिवस आईने घातली, पण एवढे रडला की बस. त्यामुळे मीच वैतागून आले लगेच. नाहीतर माझे 15 दिवस राहायच्या हिशोबाने आम्ही गेलेलो. पण हे असे पाहून वाटले की मी माझ्या घरीच बरी. त्यामुळे मी काही शूट नाही केले. ह्या काही सिया आणि बाबूच्या रॅन्डम प्रेमाच्या क्लिप आहेत. सियाला त्याला पाहून त्याच्यावर एवढे प्रेम यायचे की तिला लगेच त्याचा पा घ्यायचा असायचा आणि त्याबरोबर त्याला दाबायचे पण होते. हे पूर्ण वीक आमचे असे सुरू होते. आणि हो, सध्या बाबूला त्याच्या बाबाला गाडी चालवायला मदत करत आहे. तुम्ही अगोदरची क्लिप पण पाहिलीच असेल. असो, चलो आजच्या पुरते एवढेच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय.